आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. बंद डोळ्यांनी समोर ठेवलेले खाद्य पदार्थ चाखून ओळखायचे आहे. ओ शाबास. तयार का? हा तयार आहे का? चला सेटअप आणा प्लीज. आता डोळे बंद करा आधी. ओके रामा रेडी? ओके सर. जय सर. खा. सांग. अरे अरे बफर झाला. तीळ तीळ सर तीळ. मग सरांनी मला सगळ्यात पहिला पदार्थ दिला. मग तिथं मी सगळं मग मला कळालं हे तीळच आहे. 100% तीळच आहे. ओके करेक्ट. खा. सर बिया आहे वाटतंय. सूर्यफूल बिया नाही. नाही काय सर? ते होते पंपकिन सीड्स. ऍक्च्युली मला पण माहित नव्हतं ते ग्रीन कलरचे सीड्स कोणते असतात, पंपकिनचं कसलं असतं मला पण माहित नव्हतं. बिया आहेत पण सूर्यफुलाच्या नाही. पण तिथं जो जरासा गेस चुकला आपला. तोंड उघड. उघड. खा. ओ काय आहे? सर मोदक आहे. हा? मोदक. मोमोज मोमोज मोमोज. ओके तोंड उघड. रेडी? हा. हे काय आहे? काय काय? तुला सांगायचंय राम? मी सांगू? अजून पाहिजे? द्या सर मस्त लागलं. तोंड उघड. शिरा. काय? शिरा आहे ना? पेस्ट्री खाल्ली आणि त्याला शिरा बोलतोय. जसं की केक खाल्ला नाही आयुष्यात असा वागला तिकडे. मला असं झालं की अरे केक तुला कसं समजला नाही. तोंड उघड. चाव. काय वाटतंय? बटाटा. हा? बटाटा वाटत होता मला डायरेक्ट. बटाट्यासारखं ते करून कार कुरकुर तेच वाटत होतं. पण ते काय होतं तेच कळत नव्हतं. 100% बटाटा आहे सर. 100% बटाटा. ओके चला डोळे उघडा आणि आता बघा काय काय. शिरा बघ आधी. रताळे. गोबी. असं रे बिया ना सूर्यफूलच्या. नाही नाही सूर्यफूल नाही. पंपकिन भोपळ्याच्या. सूर्यफूल इज ब्लॅक. हे 6 मधनं 3 ओके. नेक्स्ट विजय. इकडे एक आहे इकडे एक आहे. एक बोटाने इशारा केलायचा म्हटलं इकडं काहीतरी असणार आहे नवीन. मी 2 सांगितलं तुला कुठल्या कुठल्या आहेत त्या. इशारा नाही केला. माझ्यावरच गेम करायला लागले. मी वाचू? स्थळ कोणी घेतलं का त्याच्यावरती. आणि ओके सो बेसिकली काय आहे 2 विषय आहेत. 2 पैकी कुठलाही एक विषय तुम्हाला निवडायचा आहे. पहिला विषय कोणी स्थळ देता का स्थळ म्हणजे लग्नासाठी तुम्ही बेसिकली बाजारात उतरलात. दुसरा विषय असा आहे तुम्हाला एका कार्यक्रमामध्ये कोणीतरी बोलवलंय. ओके आणि ज्यांनी बोलवलंय त्यांच्या मुलीनी स्टेजवर परफॉर्मन्स केलाय डान्सचा आणि अतिशय घाणेरडा परफॉर्मन्स केलाय. ओके पण तरी तुम्हाला तिकडे पाहुणा म्हणून बोलवलंय तर तुम्हाला त्या मुलीबद्दल चांगलंच बोलायचंय. सर माणसं पायताने घेऊन मागं लागतील की असं चांगलं आता प्रेक्षक असणार की पुढे बघायला. तुम्ही 2 पैकी एक विषय निवडू शकता
आणि त्याच्यावर बोलू शकता. मी लग्नाचा विषय निवडतो. मला मोनो ऍक्ट करायचा होता, कोणी स्थळ देते का स्थळ, पण आताच्या जमान्यात कसं झालंय, शेतकऱ्याला कोणी मुलगी देत नाही. त्यामुळे मी जास्त शेतकऱ्याचा मुद्दा माझ्याकडून, मी एक शेतकरी आहे त्यामुळे माझ्या पद्धतीने मी मुद्दा मांडायचा प्रयत्न केला. माझं नाव विजय खबाले आहे, मी शेतकरी आहे. माझ्याकडे काय मुंबईला खोली बिली काही नाही आणि मी शेती करतोय. तुमच्या मुलगीला कधी उपाशी राहून देणार नाही. रानात माझ्यासोबत काम करावं लागणार, कारण कुठं जरी गेलं तरी काम करायला केल्याशिवाय पोट भरत नाही. माझ्या शेताची जशी मी काळजी घेतोय तशी तुमच्या मुलगीची सुद्धा मी काळजी घेणार. जसं पीक भरभरून येते तशी तुमची मुलगी जेवढी होता होईल तेवढी सुंदर दिसेल तेवढा माझा मी प्रयत्न करणार. शेतासारखं आमच्या मुलीची काळजी घेणार. शेतात जसं सर पिकाची आपण काळजी घेतोय की आपल्याला अन्न पोट भरायसाठी लागते म्हटल्यावरती, मग ते पिकाची जशी आपण निगा राखतोय तशी पण आपण तिचा मेकअप मला आवडत नव्हता तरी पण आता माझ्या लग्नासाठी मला मेकअप पण आवडावं लागणार. कारण मला असं झालं की त्याला टास्क समजलेलाच नाहीये, कारण तो स्पीच देत होता, तो ऍक्टिंग करतच नव्हता. मी थोडीशी तिथे डिसअपॉइंट झाले, कारण मी चल बाबासाठी शो मध्ये येऊन मी मेकअपचा पण शिकून गेलो आणि मला मेकअप पहिला आवडत नव्हता, आता शो मध्ये येऊन आवडायला लागला. पण तुमच्या मुलगीचा पण मी मेकओव्हर पण करून देऊ शकतो तुम्हाला. आणि तिला डेट सरप्राईज पण करू शकतो, कारण आमच्या गावात नव्हती डेट सरप्राईज. मी तिला बाहेर घेऊन फिरवू पण शकतो. हे शो मधनं पण मी शिकलोय. मला असं होत होतं की विजय, तू एरवी कितीतरी भारी करतोस, तू किती ड्रामेबाज आहेस, तू किती भारी करतोस, आता काय झालंय, का नाही करत आहेस? आणि तुमची मुलगी होता होईल तेवढी मी खुश ठेवायचा प्रयत्न करीन. तिला बाहेर फिरायला पण घेऊन जाईन, कारण एका जागी ठीक बसून बोर होऊन जाते. तिला प्रवासाची जर भीती वाटत असेल तर मी तिला कम्फर्टेबल करून घेईन प्रवासाबद्दल. आणि जसा मी विमानाचा प्रवास केलाय तसा बायकोनं माझ्या केला नसला तर मी तिला करायचा प्रयत्न करेन. जे मी शो मध्ये तर शिकलो की मुलींची काळजी घ्यायची कशी, त्यांचं मेकअपचं, कारण मला मेकअप आवडत नव्हता पहिल्यापासून. मग ते मी त्याच्यात मुद्दा मांडला. मला मुलगी दिली की मी तिचा मेकअप करेन, भांडण झालं की विमानातनं एखादी डेट सरप्राईज करेन तिच्यासाठी. आणि मी सापा विश्वास ठेवतोय तसा आम्ही बायकोला आधी कम्फर्टेबल झाल्यावरती विश्वास ठेवणार, त्यावर काही विश्वास ठेवणार नाही मी तिच्यावर. मला मुद्दा जोपर्यंत विश्वास ठेवणार नाही तोपर्यंत मग काय करायचं आमच्या मुलींनी? तर लग्न झाल्यावरती कुणाचाच विश्वास नसतो. 5 दिवसानंतर सगळ्यांची मनं कम्फर्टेबल होत जातात. 5 दिवस आपली लग्नाची पूजा झाल्यानंतर एकमेकांचं मन गुंतल्यानंतर अरे सत्यनारायणची पूजा गोंधळ बिंधळ झाल्यानंतर सगळी कम्फर्टेबल होऊन जातात. त्याच्यानंतर मग विश्वास बसणार का तुमचा? हा? होय. आलं लक्षात. तुम्ही नका प्लेननी नका फिरवू. माझ्या मुलीला मी फिरवीन प्लेननी वगैरे काय ते मेकअप साठी मी करेन. घ्या तुम्ही बसून घ्या. काय कॅल्क्युलेशन आहे मला कळलं नाही 5 दिवसात. दीपकराव हा, या. ही किडी नसली वाटली जरा. सर इंग्रजीमध्ये शक्यच नाही इंग्रजीमध्ये. एक शब्द आहे फक्त. लवली. एका रिपोर्टर प्रमाणे तुम्हाला काल रात्रीपासून आत्तापर्यंत जे काय घडलं त्याचं एक रिपोर्टिंग करायचंय.